महाराष्ट्र न्यूज मराठी, एक ध्येय परिवर्तनासाठी। मध्य रेल्वेनं यंदा नोव्हेंबरपर्यंत प्रवासी भाड्यातून 4,966 कोटी रुपये कमावले। एकट्या नोव्हेंबर महिन्यात मध्य रेल्वेनं 13 कोटी प्रवाशांनी प्रवास केलेला आहे, तर यंदाच्या आर्थिक वर्ष नोव्हेंबर 2024 पर्यंत 936 दशलक्ष 93 कोटी 60 लाख रुपये उपनगरीय प्रवाशांनी प्रवास केला। मध्य रेल्वेनं यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि उत्पन्नात उल्लेखनीय प्रगती केली आहे। मध्य रेल्वेनं या आर्थिक वर्षात प्रवासी भाड्यातून नोव्हेंबर 2024 पर्यंत 4,966 कोटी रुपये उत्पन्न मिळवले। गेल्या वर्षी याच काळात मध्य रेल्वेनं प्रवासी वाहतुकीतून 4,699 कोटी रुपये मिळवले होते। अशा प्रकारे प्रवासी भाड्यातून मिळालेल्या उत्पन्नात 5.68% वाढ झाली आहे। मध्य रेल्वेनं नोव्हेंबर 2024 पर्यंत गैर उपनगरीय मार्गानं 4,328 कोटी कमावले, जे गेल्या वर्षी याच कालावधीत कमावलेल्या 4,095 कोटी रुपये उत्पन्नाच्या 5.69% जास्त आहे। या वर्षी गैर उपनगरीय मार्गातून 638 कोटी जादा कमावले आहेत। गेल्या वर्षी याच काळात कमावलेल्या 604 कोटी रुपयांच्या तुलनेत 5.63% वाढ झाली आहे। मध्य रेल्वेनं या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत 1,064 दशलक्ष 106 कोटी 40 लाख प्रवाशांची वाहतूक केली होती। गेल्या वर्षी याच काळात मध्य रेल्वेनं 1,039 दशलक्ष म्हणजे 103 कोटी 90 लाख प्रवाशांची वाहतूक केली आहे। गेल्या वर्षीच्या तुलनेत प्रवासी वाहतुकीत 2.35% वाढ झाली आहे। यामध्ये या आर्थिक वर्षात 127 दशलक्ष गैर उपनगरीय 12.7 कोटी प्रवाशांचा समावेश आहे। गेल्या वर्षी 121 दशलक्ष 12 कोटी 10 लाख गैर उपनगरीय प्रवाशांनी वाहतूक केली होती। यंदाची आकडेवारी पाहता यात 5.61% वाढ झाली आहे। 554 कोटी रुपयांचा महसूल यंदाच्या आर्थिक वर्षात नोव्हेंबर 2024 पर्यंत 936 दशलक्ष उपनगरीय प्रवाशांनी रेल्वेतून प्रवास केला। गेल्या वर्षी याच काळात 918 दशलक्ष उपनगरीय प्रवाशांनी प्रवास केला होता। यावर्षी केवळ नोव्हेंबर 2024 महिन्यात मध्य रेल्वेनं 138 दशलक्ष 13 कोटी 80 लाख प्रवाशांनी 122 दशलक्ष उपनगरीय 12 कोटी 20 लाख आणि 16 दशलक्ष म्हणजे 10 कोटी 60 लाख आणि गैर उपनगरीय प्रवाशांनी प्रवास केला। 554 कोटी रुपयांचा महसूल, 84 कोटी रुपये उपनगरीय उत्पन्न आणि 470 कोटी गैर उपनगरीय उत्पन्न मिळाले असल्याचं मध्य रेल्वेच्या विभागाने ट्विटरच्या माध्यमातून कळवण्यात आलं।